नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बातमी आहे गांधीनगर मधून. करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं संत निरकारी मिशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन दक्षिण मतदारसंघाचे आमदार अमल महादेवराव महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार अमल महाडिक म्हणाले, संत निरंकारी मिशनने जगभरामध्ये रक्तदान शिबिराच्या माध्यमातून लाखो जीवांना जीवनदान दिले आहे. हे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. संत निरंकारी मिशनच्या प्रत्येक कार्यक्रमाला सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी अमरलाल निरंकारी, राजस्थान कोठामधून आलेले केंद्रीय प्रचारक किसन चांदवनी, कोल्हापूर मुखिया श्रीपती जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी अशोकलाल अहुजा, शहाजी पाटील, संतोष सुखवानी, संचालक श्रीपती जाधव, गोपाल निरंकारी, ग्रामपंचायत सदस्य, सेवाधारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या DYSP वैष्णवी पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कोल्हापुरातील CPR हॉस्पिटलमधील रक्तपेढी आणि शाहू रक्तपेढीने रक्त संकलन केले. सुमारे 551 जणांनी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले. या संत निरंकारी मिशन बाबत अधिक माहिती अशी की 24 एप्रिल 2025 प्रेम आणि बंधुत्वाच्या भावनेला उजाळा देत निरंकारी मिशन दरवर्षी 24 एप्रिल रोजी बाबा गुरुबचन सिंहजी यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ श्रद्धा आणि आध्यात्मिक भावनांनी भरलेल्या वातावरणात मानव एकता दिवस साजरा करते. हा दिवस केवळ चांगल्या कर्मांचे स्मरण करण्याचा दिवस नाही, तर मानवता, सौहार्द आणि एकतेच्या भावनांचा आध्यात्मिक संगम देखील आहे. मानवी एकता दिनानिमित्त मिशन देशभरात रक्तदान मोहिमेची एक प्रेरणादायी मालिका सुरू असते, जी निस्वार्थ सेवेच्या भावनेच्या सामूहिक जागृतीचे एक रूप बनते आणि वर्षभर समाजात प्रवाहित राहते. यासोबतच सत्संग कार्यक्रमांद्वारे प्रेम, शांती आणि सौहार्दाचा प्रकाश लोकांपर्यंत पोहोचवला जातो. हा दिवस हे दर्शवितो की सेवा ही केवळ एक कार्य नाही, तर निस्वार्थ समर्पणाची आध्यात्मिक भावना आहे. या वर्षी देखील संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनने संपूर्ण भारतातील 500हून अधिक शाखांमध्ये भव्य रक्तदान शिबिरांची एक सतत मालिका आयोजित केली. दिल्लीतील निरंकारी चौक बुरारी येथील ग्राउंड नंबर 8 येथे आयोजित रक्तदान शिबिराचे विशेष आकर्षण होते, जिथे मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. सर्वांनी पूर्ण उत्साहाने आणि समर्पणाने स्वेच्छेने रक्तदान करून मानव कल्याणात योगदान दिले. युगदृष्टी बाबा गुरुबचन सिंहजी यांनी सत्याच्या ज्ञानाद्वारे समाजाला अंधश्रद्धा आणि वाईट गोष्टींपासून मुक्त केले आणि व्यसनमुक्ती, साधे विवाह आणि तरुणांना सकारात्मक विचारसरणीने जोडणे यासारख्या सार्वजनिक कल्याणकारी मोहिमांना प्रेरणा देण्यास सुरुवात केली. त्यांचे पवित्र मार्गदर्शन पुढे नेत बाबा हरदेव सिंहजी यांनी रक्त शिरांमध्ये व्हावे, नाल्यांमध्ये नाही, हा अमर संदेश देऊन रक्तदानाला मिशनच्या आध्यात्मिक सेवेचा अविभाज्य भाग बनवले. हा संदेश आजही प्रत्येक निरंकारी भक्ताच्या हृदयात सेवा आणि समर्पणाची प्रेरणादायी ज्योत म्हणून जिवंत आहे. संत निरंकारी आरोग्य नगरीच्या वैद्यकीय संचालक गीतिका दुग्गल यांनी माहिती देताना सांगितले की संपूर्ण भारतात आयोजित रक्तदान मालिकेत आज सुमारे 30,000 युनिट रक्त गोळा झाले. त्यापैकी सुमारे 1,000 युनिट रक्त एकट्या दिल्ली शिबिरात दान करण्यात आले, तर कोल्हापुरातील गांधीनगर शिबिरात 551 युनिट रक्त गोळा झाले. हा दिवस चाचा प्रताप सिंहजी यांच्यासह सर्व समर्पित शहीद संतांच्या पवित्र स्मृतीचे प्रतीक आहे, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन मानवी एकता, निस्वार्थ सेवा आणि आध्यात्मिक चेतनेच्या मार्गावरती समर्पित केले. मानवी एकता दिन त्या संतांच्या दृढ श्रद्धेची आणि दृढ निश्चयाची प्रेरणा जिवंत करतो. ही महामोहीम केवळ रक्तदान नाही, तर सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांच्या करुणा, सेवा आणि एकतेचा संदेश जिवंत करण्याचे एक जिवंत माध्यम आहे, जे आपल्याला शिकवते की मानवता हाच सर्वोच्च धर्म आहे. या प्रेरणेतून प्रेरित होऊन संत निरंकारी मिशन मानवतेला सेवा आणि समर्पणाच्या मार्गावर सतत मार्ग दाखवत आहे. बोला धन निरंकार, मानव हो मानव को प्यारा, एक दूजे का बने हम सहारा. हे सद्गुरूंचा उद्देश घेऊन 24 एप्रिलला प्रत्येक वर्षी पूर्ण विश्वामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प घेतले जातात. आजपर्यंत आपण 14 लाखच्या वरती युनिट्स रक्तदान केलेला आहे. सद्गुरू माताजीचे हेच आदेश आहे की हे मानवच्या एकतेसाठी, मानवताचे कल्याणासाठी आपण सर्व जण रक्तदान श्रेष्ठ दान यामध्ये आपण भाग घेऊन सद्गुरू माताजींचे आशीर्वाद प्राप्त करायचे आहे.
आणि आज सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी लांच पिता जीचं हेच वाक्य आहे की आपण हे मानवतेच्या कल्याणासाठी, मानवतेच्या हितासाठी आपण एकतेने राहायचं आहे, प्रेमाने राहायचं आहे आणि आपण सर्वजणांनी हे रक्तदानमध्ये भाग घेऊन हे एक मानवतेचा उद्देश घेऊन हे एक छान कार्य आपण निरंकारी मिशनतर्फे वर्षानुवर्ष करत आहे. त्याच्यात आमची सुरुवात एक थोडेसे युनिटपासून आता 500 से 600 युनिट प्रत्येक ठिकाणी हे रक्तदान होत आहे. आज कोल्हापूर झोनमध्ये पण रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे सद्गुरू माताजींच्या कृपेने. याच्यात आपण सर्व सहभाग घेऊन सर्वांनी मानवतेच्या कल्याणासाठी, मानवतेच्या हितासाठी आपण तत्पर राहायचं आहे. लोकांनी त्याने सातत्याने योगदान देऊन एक संदेश दिला की बाबा रक्त हे नाल्यामध्ये न जातं ते नदीमध्ये जावं म्हणजे शरीरामध्ये राहावं आणि रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान. निश्चितच आज आपण या ठिकाणी आपल्या बोलण्यामध्ये प्रसंगामध्ये आपण सांगितलं की बाबा हा जो समाजामध्ये निरोप द्यायचं काम आपण का करतो, तर महिला सबलीकरण, तरुण वर्ग जो व्यसनाधीन चाललाय, व्यसनाधीन होत चाललाय आणि समाजामध्ये बंधुत्व म्हणजे एकीची भावना ही हा संदेश आपण जर देत चाललेला आहात तर निश्चितपणे माझ्यासारखा काहीतरी या कार्यक्रमानिमित्त घेऊन जाण्यासारखं आहे. आज व्यासपीठावर सगळीच मान्यवर मंडळी ते कुठलीच अशी आज आपण या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद मानेन, कारण आपल्या सगळ्यांच्याच सहकार्याने हे जे विश्वविक्रम जर आपण रक्तदानामध्ये करतात तर वेगवेगळ्या ठिकाणी करतात, पण सगळ्यात महत्वाचं की या समाजाच्या माध्यमातून एक स्वच्छता मोहीम, एक एकीचा संदेश घेऊन आपण प्रत्येक ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी, रेल्वे स्टेशन असू दे, दवाखाने असू दे, शौचालय असू दे, स्मशानभूमी असू दे, एक सगळ्यांना काम करण्याची आवड आणि काम करण्यासंदर्भात एक समाजामध्ये आपण जो संदेश देता की आपण एकीता असेल तर सगळं शक्य आहे. त्यामुळं आज या निरंकारी समाजाच्या माध्यमातून ज्या गुरुवर्य जे आपल्या आज सुदीक्षा महाराज जी आहे यांनी जो संदेश आपण आज आपल्या भारत देशामध्ये नसेल तर जगामध्ये आपण हा संदेश घेऊन पुढे चाललोय. आज त्यातलाच आपला एक भाग आणि आज अख्ख्या भारत देशभर असेल तर इतर ठिकाणी सुद्धा असेल हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम चालू आहे. आज या ठिकाणी मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, पण मी पण तुमच्यामध्ये तुमचा सहकार्य म्हणून मला काम करण्याची संधी आहेच, येतच आहे. पण येणाऱ्या कामामध्ये सुद्धा आपण कार्यक्रम असेल आणि पुढे असेल, पण एक लोकप्रतिनिधी नाही, पण आपल्याच माध्यमातून भलेही जरी आमदार जरी झाल्यापासून सगळ्यांनी सरकार मी सेवक म्हणूनच काम करतो, सेवक म्हणूनच काम करणारा व्यासपीठावर असलेली सर्वच मंडळी हे माझे सगळे आदर्श आहेत. नक्कीच या सगळ्यांच्या माध्यमातून आदर्श घेऊन मी पुढे काम करत राहील. आपल्या भागासाठी नाही तर पंचकृषीसाठी निश्चित समाजामध्ये गट तर ठेवी झाले, राजकारणी बाजूला ठेवतो, विकास आणि समाजामध्ये एकी ठेवण्याची भूमिका माझी काय पुढे राहील हे या कार्यक्रमानिमित्त मी जाहीर करतो. असंच प्रेम आशीर्वाद राहू दे. समाजाच्या तळागाळातील सगळ्यात शेवटच्या घटकांना कशी मदत पोहोचेल हे निरंकारी समाज काम करत आहे. त्याबद्दलही मी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद म्हणतो, अभिनंदन करतो. कारण तुमच्या या सेवेमुळेच घर उभी होत आहे, लोकांमध्ये एक नवीन जागरूकता निर्माण होती आहे. तरुण वर्ग व्यसनापासून बाजूला जातो आणि त्यापासून बरोबर महिलांना सबलीकरण करत आहे. हा खूप मोठा संदेश हा माझ्यासारख्या घेण्यासारखा आणि मी याचा प्रचार प्रसार निश्चितपणे करेन. आपण मला आपल्या सेवेतून मला बोलवलं त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद मानतो, कारण खूप सेवेकरी आहेत तरुण वर्ग येतो, तेही या सगळ्यामध्ये काम करत आहेत. खूप अभिमान आहे मला. त्यांनी समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जपून पुढची वाटचाल करावी अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी मला बोलून पुन्हा एकदा इथं माझा मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानून आपल्या सगळ्यांची रजा घेतो. मानव एकता दिवस या दिवसाच्या मी आपल्याला खूप खूप समाजामध्ये सेवा करण्याच्या असा हा संदेश मी घेईन आणि आपणही घेऊन समाजाच्या काळापर्यंत पोहोचूया एवढी इच्छा व्यक्त करून आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.